पूर्वीच्याकडे कसं व्हायचं, स्वयंवर व्हायचं. गावोगावचे राजकुमार यायचे. मग समजा एखाद्याची कला राजकुमारीला आवडली, मग राजकुमारी म्हणायची की पप्पा मला हेच पाहिजे. बघता बघता मोस्ट अवेटेड फिल्म पोस्टर गर्ल रिलीज सुद्धा झाली आणि या पोस्टर गर्लला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. हसत खेळत इतक्या गंभीर विषयावर भाष्य करण्याचा सिनेमाचा हेतू पूर्णपणे सफल झालाय. लोकांच्या याच रिस्पॉन्सला पाहता मायबोली आणि पोस्टर गर्लच्या टीमने अशाच एका खऱ्याखुऱ्या पोस्टर गर्लची भेट घेतली. मी सोनाली कुलकर्णी. सगळ्यात आधी पोस्टर गर्ल रिलीज झालाय आणि तो तुम्हाला आवडलाय याची मला खात्री आहे. तुमच्या प्रतिसादाबद्दल खरंच थँक्यू सो मच. ही गोष्ट आहे रुपाली थोरातची, जी सर्वसाधारण सामान्य मुलगी आहे आणि तिच्यावर आलेली परिस्थिती ती गावासाठी कशी वापरते आणि सकारात्मक पद्धतीने गाव कसं बदलते. अशीच एक पोस्टर गर्ल मी पोस्टर गर्लच्या टीमच्या वतीने आणि माय बोलीने तुमच्यासाठी आणली आहे. ही आमची पोस्टर गर्ल आहे पूर्वा, जी खरं तर अन्नपूर्णा आहे. भेटूया तिला, चला. हाउ स्वीट, थैंक यू. सो विद्या जी, जैसे आपने बोला कि आपके घर में एक पोस्टर गर्ल है, व्हाई डू यू थिंक शी इज अ पोस्टर गर्ल? Because she manages home, gets up, her day starts at 6 o'clock. 6 बजे दिन शुरू करती है. वो घर पे खाना बना के, हस्बैंड के लिए डब्बा बना के, जो ऑफिस जाते हैं उनके लिए बना के, बच्चों को तैयार करके, फिर 2 घर पे काम करके मेरे घर पे आती है. और फिर वापस जाते हैं, बच्चों को स्कूल भेजती है, घर का खाना बनाती है, उनको क्लासेस भेजती है. सो शी इज़ एन एक्सलेंट डेफिनेशन ऑफ अ पोस्टर गर्ल. माझ्या मते अन्नपूर्णा ही सगळ्यात मोठी पोस्टर गर्ल असते आणि ह्या अन्नपूर्णेला आपण भेटणार आहोत. ह्या आहेत आमच्या पोस्टर गर्ल आणि यांच्याशी पण गप्पा मारूयात. क्या बात आहे. तुम्ही बनवला चहा? काय स्पेशल आहे चहामध्ये? काहीतरी वेगळं टाकलंय? नाही, फक्त अद्रकच आहे. हां, मला आल्याचा चहा खूप आवडतो आणि सध्या मला जरा सर्दी खोकला असल्यामुळे त्याच्यासाठी खूप चांगलंच आहे. थँक्यू. पूर्वाजी, तुम्ही सांगा कशी सुरुवात झाली तुमची या प्रोफेशनमध्ये, या कामामध्ये, आणि एकंदरीत तुमची थोडीशी बॅक स्टोरी आम्हाला प्रेक्षकांना सांगा. स्टार्टिंग म्हणजे माझी सासू, तिने मला सांगितलं, सपोर्ट केला की नाही तू इथून बाहेर निघ, तू काहीतरी कर. मग त्यांनी सांगितलं तू कुकिंगचं कर. मी 500पासून स्टार्ट होते जेवणाला. आता मी 15,000 घेते. 500 रुपये महिना 10 वर्षांपूर्वी सुरुवात केली आणि आज 15,000 या फक्त एकटी स्वतःच्या बळावर, स्वतःच्या कुटुंबासाठी, मुलांसाठी आणि नवऱ्याला मदत म्हणून ही आज तुमची मंथली सॅलरी आहे. ह्या बात आहे. किती मुलं आहेत तुम्हाला? मला 2 मुलं आहे, 1 मुलगा 1 मुलगी आहे. छोटं कुटुंब, सुखी कुटुंब. तुम्ही ह्या सोसायटीमध्ये किंवा ह्या एकंदरीत 3 कुटुंबांचं तुम्ही सगळंच बघता. सो त्याची सुरुवात कशी झाली? स्टार्टिंगला मी एक अन्नू करून होत्या, त्या न्यूजमध्येच कामाला होत्या. त्यांच्याकडे मी स्टार्ट केलं पहिला. मग त्यांच्याकडनं मी मनीषा जैन आहे, आज त्यांच्याकडे मला 10 वर्ष झालं. क्या बात आहे. म्हणजे गेली 10 वर्ष तुम्ही अजूनही मी त्यांच्याकडे करते. इतक्या वर्षांमध्ये तुम्ही पण काही स्वप्न पाहिली असतील स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मुलांसाठी. सगळ्यात मोठं स्वप्न तुमचं काय आहे? एक तर मी मराठी मीडियममधून शिकले, तर माझं म्हणजे होतं की नाही मी पण शिकावं इंग्लिशमध्ये. पण आता सध्या म्हणजे मला न करता उशीर नाही झाला, तुम्ही शिकू शकते. चालू आहे त्याचा प्रयत्न. आपण जे नाही केलं ते मुलांनी करणं भाग आहे. यासाठी म्हणजे मी माझ्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये टाकायचं. तुमचं खूप मोठं स्वप्न तुम्ही तुमच्या मुलांच्या माध्यमातून पूर्ण करून पाहता. गॉड ब्लेस यू. नक्कीच होणार. आय एम शुअर तुमची मुलं फार इंग्लिश बोलणार आणि खूप मोठी होतील एजुकेशनच्या क्षेत्रात. ऐसी क्या स्पेशलिटी है इनकी जो आप बोलो कि इस वजह से इतने सालों तक आप इन पे इतना विश्वास रखते हैं? मुझे फर्स्ट इंस्टेंस ये लगा कि शी इज़ बहुत भरोसेमंद है. दैट्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि माझ्या मते ती तुम्ही यांच्या सगळ्यात यस वो फर्स्ट इम्पॉर्टेंट थिंग थी. इनफैक्ट मैं घर की चाबी भी इनके पास छोड़ के जाती हूँ. वो आके कभी कभी मुझे जल्दी ऑफिस जाना पड़ता है तो घर आके वो खाना बना के जाती थी. सो इतना विश्वास था उन पे. दैट्स द फर्स्ट थिंग. सेकेंडली कुकिंग, उनके तरफ से वो हमेशा सजेस्ट करती थी कि
वैरायटीज़, मैं ये बनाऊँ आज, मैं वो बनाऊँ, वो बहुत इंटरेस्ट लेती है खाना बनाने हे में. फक्त ते व्यवसाय म्हणून नाही तर मनापासून पॅशनेटली एक्झॅक्टली, येस. ओके, मग तुमचं स्वप्न आहे का पुढे जाऊन एखादं छान रेस्टॉरंट सुद्धा काढावं? हो आहे, भरपूर आहे. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतंय की पुढच्या काही वर्षांमध्ये ते सुद्धा तुमचं स्वप्न पूर्ण होईल, कारण तुमच्या हाताला इतकी सुंदर चव आहे. पण मी फक्त ऐकते, तुमच्या हातचं मला खायलाही आवडेल. हो. ये क्या बात आहे. सुपर. मी सुरुवात करू खायला? मुलांना काय करायचंय? ॲक्च्युली म्हणजे त्याला क्रिकेटरचं आहे थोडं. अरे वा. आणि माझी मुलगी आहे ती जरा जास्तीत जास्त टीचरचंच असतात, कारण ती अभ्यासामध्ये जास्त गुंतलेली असते. मुली जरा जास्त सिन्सिअर असतात ना, आणि म्हणून तर आपण पोस्टर गर्ल नावाचा सिनेमा केलाय. शेवटी मुलींचं कर्तृत्व हे मोठं असतं नेहमीच. तुमच्यासाठी तुमची पोस्टर गर्ल कोण आहे? सासूबाई आणि माझी आई, ह्या दोघी. या दोन्ही स्त्रियांनी तुम्हाला खूप म्हणजे हां, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण ह्या पोस्टर गर्लच्या मागे 2 स्त्रिया आणि एक त्यांचं मिस्टर, असे तिघे आहेत. थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि आम्हाला इतकं छान छान टिप्स दिल्या, आणि तुमची ही साधारण, सामान्य आणि प्रेरणादायी अशी एक स्टोरी आमच्याबरोबर शेअर केली. त्यामुळे खरंच मायबोलीच्या टीमकडून आणि पोस्टर गर्लच्या टीमकडून आम्ही तुमचे ऋणी आहोत. खूप खूप शुभेच्छा, आणि छोटंसं गिफ्ट आम्ही तुमच्यासाठी आणलं आहे, तुमच्यासाठी सुद्धा. थँक्यू. आणि हे छोटंसं गिफ्ट आमच्याकडनं तुमच्यासाठी. काय सांगाल आपल्या मैत्रिणींना? मी सांगेल की लेडीज पण भरपूर काय करू शकते, असं नाही की जेंट्स पण आहे, जेंट्सचा पण सपोर्ट घ्या, आणि लेडीज पण पुढे काय ना काय करू शकतात. त्यामुळे पुरुषापेक्षा एक पाऊल पुढे नाही तर बरोबरीने चला. थँक्यू सो मच मायबोली, आणि थँक्यू सो मच पुन्हा. थँक्यू. आपल्या अवतीभोवती अशा अनेक पूर्वाताई आहेत ज्यांनी आयुष्यातील अवघड प्रसंगावर मात केलेली आहे. अशा खऱ्या पोस्टर गर्ल्सचा नेहमीच सन्मान करा. सध्या कॉलेज डे जोरात सुरू आहे. याच माहोलमध्ये आपल्या मायबोलीने SNDT कॉलेजच्या अरेबियन नाईट्स या इव्हेंटला सपोर्ट केला. कारणही तसंच आहे हो. अहो, टॅलेंट तर बघा काय जबरदस्त आहे. या इव्हेंटसाठी अभिनेत्री सोनाली खरे हिने प्रमुख पाहुणी म्हणून हजेरी लावली होती. इंटर कॉलेजिएट डान्स कॉम्पिटिशन. सोनाली खरे ही एक अशी पर्सनॅलिटी आहे, खूप फेमस आहे, आणि मुलींच्या कॉलेजमध्ये साधारणतः त्या खूप फॅशनिस्टा म्हणून ओळखल्या जातात. तर त्या आल्यामुळे एक वेगळाच हुरूप आला. And now, ladies and gentlemen, cut your hands, cut your hands, cut your hands. So all the best to all of you guys, and please have a rocking time, and please go and watch Seven Roshan Villa. Thank you so much. सोनालीचा 7 रोशन विला हा सिनेमा सुद्धा रिलीज साठी तयार आहे. फिल्म ॲज आय सेड सस्पेन्स थ्रिलर आहे. द नेम इज 7 रोशन विला, त्यामुळे ही एका विल्याची गोष्ट आहे. एक तर पहिली गोष्ट, आता खूप जो सगळा मौसम आलेला आहे तो कम्प्लीट लव्ह स्टोरीजचा आहे, पण आय थिंक खूप गोड सगळं झालं तर थोडासा एक तिखटपणा लागतो, तर तो या फिल्ममुळे येईल असं मला वाटतंय. सो आय एम शुअर की या सगळ्याचं एक जे पॅकेज मिळून आलेलं आहे त्याने तुम्हाला जास्त मजा येईल. सोनाली, तुझ्या 7 रोशन विला या फिल्मसाठी फिल्मी गप्पाच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. फ्रेंड्स, फिल्मी गप्पांच्या या फिल्मी दुनियेत वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र असे चटपटीत अपडेट्स तुम्हाला पाहायचे असतील तर पाहायला विसरू नका फिल्मी गप्पांचा येणारा भाग. तोपर्यंत मायबोली पहा, मस्त रहा.